light used by superposition modification of intensity. अहो कोण तुम्ही इथे कशा आला? बाहेर हॉलमध्ये कोणी नाहीये का? बाई 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 केवढे प्रश्न हा जरा दमानं घ्या की. माझं नाव विठाई. वॉचमन सांगितलं होतं ना कामवाली पाहिजे म्हणून. अहो मी आले तो दरवाजा सत्ताड उघडा तशीच हॉल मध्ये घुसले. तिथं पण कोण नाही. आवाज आला कोणाची तरी बोलण्याचा म्हणून इथे आले. तिथं तुम्ही स्वतःशीच बोलताय. आता एवढ्या मोठ्या घरात बोलायला कोणी नाही म्हणून काय स्वतःशीच बोलायची सवय लागली का काय तुम्हाला? नाही नाही तसं नाही. मी जरा पाठांतर करत होते. वय बर नाव काय म्हणालात तुमचं? विठाई. माझे आई बाबा आहेत ना ते पंढरपूरचे वारकरी आहेत. हा म्हणजे ना विठ्ठलावर लई जीव त्यांचा. मग मी जेव्हा पोटात होते ना आईला वाटलं की विठ्ठलच जन्माला येणार आहे. जन्माला आले मी. त्यांनी ठरवलं परमेश्वराचं रूप ते त्यात मुलगा काय मुलगी काय त्यांनी ठरवलं आणि माझं नाव इठाई ठेवलं. बर बर मला सांगा तुम्ही किती वर्ष काम करताय? जवळपास 5 वर्ष झाली बघा. 4 बंगल्यांमध्ये ना मीच काम करते. आता काय ना पोरगी माझी थोडी मोठी होती शाळेत घालायचं आहे तिला. हा मला फार वाटतं तिने मस्त शिकावं. सगळ्यांनी ना असं सलाम मारलं पाहिजे तिला. आता तिचं शिक्षण हाय कापड हाय 500 गोष्टी आहेत. महागाई इतकी वाढली गरीबाच्या जीवाला घोरच नुसतं. मी काय म्हणते खायला पैसे होत नाहीत म्हणलं मिळतंय तुमचं घर तर पकडावं काम. बरं या ना आत्या मी तुमच्यासाठी चहा करते. काय हो? हो मी असं रडताय का? एवढ्या मायाची सवय नाही ना मला. डोळे भरून आलं बघा. नाही येडा जीव आहे माझा. कुठं कसं वागायचं कळतच नाही. विठाबाई मनाच्या खूप हळव्या दिसताय तुम्ही. कामाचं कोणाशी बोलायचं सांगा ना बघ. हो आपण बाबांशी बोलूया या. सासूबाई फसवलं तुम्हाला. सासूबाई फसवलं. फसवलंय? हो कोणी? बाबांनी तुम्हाला उल्लू बनवलंय. उल्लू. अरे कोड्यात बोलणं बंद करशील? नाही तर ना धरून सगळं उल्लू सारखं उलट सुलट बोललंय ना असं असं सरळ होईल. मारा मारा लाथ घाला मारा मारा मारा. तुम्हाला एवढी मदत करायला जावं तर तुमचं आपलं हे मारू 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 काय? आवाज खाले. रोजचे तमाशे आहेत तुझे. नवीन नाहीये मला काही. बरोबर माझा प्रॉब्लेमच झालाय सासूबाई. एकदा चोर चोरी करताना पकडला गेला मग कुठेही चोरी होऊ दे त्यालाच पकडतात. तसंच माझं झालं. अरे कार्ट्या आता बोलणार आहेस का खरंच लगावू एक? तुमचं जॉईंट अकाउंट आहे की नाही त्याच्यामध्ये खूप पैसे होते की नाही? माहितीये मला. बाबांनी सगळे पैसे ट्रान्सफर करून घेतलेत दुसऱ्या अकाउंट मध्ये. म्हणजे काय? जॉईंट अकाउंट होतं की नाही? दोघांच्या नावे अकाउंट होतं की नाही? मग त्यातल्या एकाला आहे ना सगळे पैसे काढता येऊ शकतात सहज. म्हणून बाबांनी सगळे पैसे काढले दुसऱ्या अकाउंट मध्ये टाकले. आता तुमच्या अकाउंट मध्ये किती राहिलेत मग ते तुमच्या नावे? किती? फक्त 2 लाख रुपये. 2च लाख? आता आहे ना तुम्ही त्यांच्या कारवायांच्या नाड्या अशा आवळू शकत नाही. दोघही मोकळे सुटलेत. आणि आता वृंदाला कंपनीची मालकीण होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. अरे काय माणूस आहे का कोण आहे हा?
माझ्या माघारी अशी खेळी खेळतो हा माणूस. याला पाठीत खंजीर खुपसणे असं म्हणतात. नाही, मला माहितीये, मला सगळं माहितीये लक्ष्मीकांत. वृंदाचं सगळं भलं व्हायला पाहिजे, तिला छान शिकता आलं पाहिजे म्हणून हे सगळं असं करतायत. आणि ती दळभद्री कार्टी, तिने पार रे चावीचं बाहुलं असतं ना तसं बनवलंय यांना आणि माझ्या प्रसादला. म्हणजे तिने चावी भरायची आणि या दोघांनी नाचत बसायचं ताथई ताथई करत. त्यातून हिच्या रोज वेगवेगळ्या मागण्या, म्हणजे ह्यांचा नाच चालूच. दळभद्री कार्टी आहे ना, तिने माझ्या भोवती असं बरोबर असं चक्रव्यूह रचलंय. म्हणजे कुठूनही ना माझी कोंडीच करायची, असा स्वाभिमान ठेचायचा आणि मला लाचार करायचं. असं आहे हे चक्रव्यूह. आई आई अगं ती मोलकरीण आली. वृंदाची नवीन ताजी आगणी मोलकरीण. मोलकरीण काय? मग ही महाराणी काय करणार? नाजुकणार नाही. बंद दिवस त्या मोलकरीणीवर काम टाकणार आणि ही काय करणार? अशी ओठाने द्राक्ष सोडणार की काय ती? सासूबाई, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? मोलकरीण आल्यानंतर वेळ मिळेल ना तिला मोकळा. हो, मोकळा वेळ कशासाठी दवडणार ती? तुमच्या विरुद्ध कारवाया काय काय करता येतात यावरती विचार करणार ती सतत. तुमच्या लक्षात कसं येत नाहीये सासूबाई? अहो, तिने आपली आहे ना या घरामध्ये कुत्र्यासारखी अवस्था केली, कुत्र्यासारखी. बाबांचे कान भरते आणि आपल्याला लाच पडते. तुम्हाला सांगतो सासूबाई, पुरी पुरी वाट लावली तिने आपली. बघते ना मी ती वाट लावते का मी तिला बाहेरची वाट दाखवते. मोलकरीण आलीये म्हणे, बघतेच आता कशी टिकते ही मोलकरीण. काय आहे? चल, ते नुसती बावळट. काय आहे? चल बघते नुसती बावळट. चल. बरं, राहता कुठे तुम्ही? इथेच हायवे पाशी पेनकर पाडा आहे ना, तिथे राहते. तशी मूळची पंढरपूरची आहे, वारकरी घरातली आहे साहेब. हा, पण लगीन इथं मुंबईला आलं, इथंच राहायला लागले बघा. किती घरातली कामं करता? या आसपासच्या 4 बंगल्यात मीच कामं करते. हो का? छान छान. काय छान काय? अगं, एवढ्या घरातली तू कामं करतेस तर मग आमच्या घरातलं काम करायला उत्साह राहणार आहे का? राहायला काय बाईसाहेब, तसे गरीबाचं पोट गरीबाला समज शिकवतो. बोलायला हुशार दिसते, कामात तेवढीच हुशार असलीस ना म्हणजे झालं. तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण बनवता येतं? न यायला काय झालं? तसही बाईच्या जातीला स्वयंपाक म्हणजे काय जगायगळ काम नसतं, फक्त इच्छा असली म्हणजे ठीक. वा 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 वा, वारकऱ्याची मुलगी शोभतेस बरं का तू. इथे एक प्रवचनकार काय कमी होता, हे दुसरं आलंय. हे बघ बाई, आमचं घर एवढं मोठं, इथे काम भरपूर आहे. म्हणजे बघ, एवढं अख्खं घर झाडायचं, मग पुसायचं, पंखे दरवाजे खिडक्या ते पुसायचे, धूळ बसते फर्निचरवर ती सगळी साफ करायची. शिवाय 4 भाज्या कराव्या लागतात ना घरात. हा, डाळ भात आहेच, कोशिंबीर वगैरे, म्हणजे पानात डावं उजवं सगळं असं ते आहे ग. आणि शिवाय यांना एक दिवसाड एक दिवस गोड लागतो. या सगळ्याची सवय आहे मला. आहे बरं, त्याच्या 4 भाज्या कराव्या लागतात, त्याच्यातल्या 2 सुक्या आणि 2 रस्त्याच्या. रस्त्याच्या म्हणजे त्या असं आंबट चिंबट पाणी घालून त्या नाही तर चांगलं वाटप गाटप, कांदा लसूण मसाला खोबरं बिबरं भाजून भिजून असा. न जो मला काय झालं, अहो जेवढं काम जास्त तेवढं पगार बी जास्त की. सगळ्यालाच हो हो करतेस, पण एवढं सगळं काम करायला तू येणार किती वाजता इकडे? आम्हाला कसं आहे, सकाळीच म्हणजे अगदी पहाटेच काम सुरू करायची सवय आहे ग. असं? मग किती वाजता येऊ? सकाळी 6 वाजता.
6 वाजता? म्हणजे माझ्या आताची कामं तसे 9 नंतरच सुरू होतात की हो. अगं पण तू इतक्या लवकर येऊन काम कसं सुरू करशील? कांता, आत्ताच तर तू पहाटे लवकर यायला लागेल म्हणलीस ना. अहो हो. मग अहो आमची गोष्ट ना वेगळी असते. आम्ही काय करतो, सकाळी म्हणजे अगदी पहाटेच उठून ना आपली कामाला सुरुवात करतो. पण इतर कामं कशी सबंध दिवसात हळूहळू सवडीने करतो ग. पण तुझं तसं नाही. हिचं काय होणार, ही येणार आणि आल्या आल्या सगळी भरा 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 कामं आटवायच्या मागे लागणार हो. म्हणजे घरातले लोक झोपलेले असतील, त्यांच्या आंघोळीचं काय, मग ही कपडे कशी धुणार त्यांचे? बर, मग आता काय ठरवायचंय विठाबाईचं? 8:30ला ये. 8:30. म्हणजे आताचं काम माझं नवापासून सुरू होतं ना. तेच म्हणते ना मी, तुला नाही जमणार ग. 100% नाही जमणार तुम्हाला. ए, तू काही एकोयस कर तुझ्या सासूचा? हा, त्या काही बोलल्या की मागणं लगेच बोलतोय. चुप. सांगायचा मुद्दा काय आहे, दुपारच्या जेवणापर्यंत तुमची सगळी कामं आटपली पाहिजे ना. तुम्ही केव्हा या, तसं काय. 8:30ला आलीस तरच मी विचार करीन. 8:30. ठीक आहे, येईन मी. त्या बाजूच्या बंगलेवाल्यांना सांगते मी, त्या ताई चांगल्या आहेत, त्या नाही आडमुठेपणा करत. हो का? चला, वेळेचा प्रश्न सुटला. आता पगाराचं ठरवू. तुम्ही किती घेणार विठाई? ताई सांगते तेवढा. विचार. विठाबाई, तुमची काय अपेक्षा आहे? नाही म्हणजे बाकीच्या घरांमध्ये तुम्ही किती घेता? तर ते बाजूचे बंगलेवाली आहे ना, ती मला 6,000 देते. पण त्यांच्याकडे पंखे पुसत नाही ना मी, त्यामुळे इथं ना 6,500 घेईन. 6,500? काय जिभेला हाड आहे का काय? काय पैसे झाडायला लागतात का इकडे? जहागिरी उतू नाही चाललीये. एवढंच काम आहे माझ्या घराला, एवढे पैसे? मला जर कोणी एवढे पैसे दिले असते ना, मीच केलं असं सगळं काम. ठीक आहे, पण सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे बरं का. तोरगे साहेब, आपण धन्य आहात. अहो ही एक बोलायची पद्धत असते हो. मला तुमची, अहो मला एवढंच म्हणायचंय, घरात 4-4 बायका असताना मोलकरणीला एवढे पैसे 6,500 रुपये द्यायची काय गरज आहे? मी हाच विचार केला इतके दिवस, म्हणून कामाला कोणाला ठेवलेलं नव्हतं. पण आता तुम्ही काय करताय, त्या वृंदाला एकटीला बाजू घ्यायची काही गरज नाहीये ना. प्लीज आधी विठाबाईंचं काय ते ठरवून घेऊ. हा, काय ठरवायचंय? मोलकरणीला 6,500 रुपये माझ्या बापाने सुद्धा कधी दिलेले नव्हते. काय झालं आपल्याला खेक्या करायला? नाही ताई, तुम्ही झोपडपट्टीत राहत होता का आमच्या सारखं? नाही म्हणजे तुम्ही वाटत नाही ना बंगल्यातलं. साहेब कसे, ताई कशा वाटतात बंगल्यातले. खूप बोलतेस हा, खूपच बोलतेस. तिला आत्ताच्या आता हाकलून द्या. तिचं खोबाड नाही बघायचं मला. ए चल निघ, दुसरी बाई बघेन मी. बोलवा की, किती बी बोलवा, पण काय उपयोग नाही बाई. हे 4-6 बंगले आहेत ना, माझ्या एरियात येतात. मॅच काम करते इथे. हो का? एवढी दादागिरी आहे तुझी? आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. तू नकोयस आता इथे मला. निघ चल. ठीक आहे, जाते मी. विठाई, त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्हाला तुम्ही म्हणताय तेवढा पगार देईन. किती वाजता येऊ? 8:30 वाजता. 6,500 रुपये पगार घेणार आहेस ना तू? मग नाश्ता नको का सकाळचा बनवायला तुला? मग किती वाजता येऊ? 7:30. आता काय झालं तुला किकी करायला? त्याचं काय नसेल. यांना बघून ना मला माझ्या सासूचीच आठवण येते. अशी खवीस होती ना, पुरा वेळ असं कटकट कटकट आणि किरकिर किरकिर.
है ना? बरोबर आहे ना साहेब? बरोबर. ओळखता तिच्या सासूला? बरोबर आहे काय? ये तू उद्या 7:30ला ये. हा, येते ना ताई. करा करा. मोलकरणी समोर माझा अपमान करा. आता तिलाही कळलंय या घरात मला काहीही किंमत नाहीये ते. मी काही तुझा अपमान वगैरे करत नाही. तू जगाला ओरडून सांगतेस सगळं, कळलं ना? हो ना, नाहीच आहे ना मला या घरात किंमत. हा वृंदा, उद्यापासून त्या विठाई कामाला येतील. आता तू अभ्यासात लक्ष दे, अजिबात घर कामात लक्ष द्यायचं नाही, कळलं? हो बाबा, मी आत्ता जाऊन उरलेला अभ्यास करते. हा. तुम्ही काय बघताय? नुसतं काय बघताय? चला घराबाहेर पडा, काम वगैरे शोधा जरा. बघितलं ना, तुमच्या समोर त्या विठाईनं आणि एक काम शोधलं, मिळवलं. तुम्ही बसा नुसते नंदीबाईला सारखे मान हलवत. बरं झालं बाई, मला की नाही तर छान आराम करताय. किती आगाऊ आहे ना विठाई. हा? आल्या आल्या या घरातली तुमची पत ओळखली तिने. कसं आहे ना, नोकराची जातच अशी असते, एकदम हुशार. बघ काय आहे, घरात कोणाचं राज्य आहे, कोणाला मस्का मारायचा आहे बरोबर कळतं त्यांना बरं का. म्हणून तर आल्या आल्या म्हणाल ना ती, साहेब ताई तुम्ही बंगलेवाले वाटताय आणि तुम्ही झोपडपट्टीतले दिसता. येऊ तर दे तिला कामाला. नाही तिची झोपडपट्टी काढली तर नावाची कांता चोरगे नाही, बरोबर. करायची काही गरज नाही. तो थोबाड म्हणजे काय बिन झाकला डब्बा आहे का रे?